हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारे खव्याचे गुलाबजामुन. तर इथं मी डेअरीमधून छान असा पावशेर खवा घेऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये मी 3 चमचे मैदा घातलेला आहे आणि मैदा घातल्यानंतर हे छान असं एक जीव मळून घ्यायचं बघा. चांगलं आपल्या मनगटाच्या हाताने मस्तपैकी एक जीव मळून घ्यायचं आणि छान त्या खव्यामधून बघा असं तूप सुटलं जातं, तेलकट असं नाही का. छान असा आपला खवा मळून झालेला आहे. एक जीव करून एका साईडला ठेवून घेतला मुरायसाठी. त्याच्यानंतर मी एका साईडला लगेचच चाचणी बनवायला घेतली. तर चाचणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो साखर आणि 1 ग्लास पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि त्या तोपर्यंत आपली साखरेची चाचणी होत आहे तोपर्यंत आपण छान अशी गुलाबजाम गोल 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 गरगरीत आकारात करून घेऊया. आणि इथं बघा आपली चाचणी पण एका साईडला होत आहे. मस्तपैकी काही घाई न करता छान अशी गोल गोल गुलाबजाम बनवून घ्यायचे. आणि मुलांचं काय बघा, गुलाबजाम बनवणार म्हणून मस्तपैकी उड्या मारतात आणि मम्मी होणार आहे का नाही, झालं का नाही असं विचारतात, मध्ये मध्ये करतात नुसतं. गुलाबजाम मस्तपैकी बनवून झाले आणि मी लगेचच तळायला घेतले. गोल आकारात काही बनवले, लांबट आकारात काही बनवलेले आहेत. आणि चाचणी पण एका साईडला बनवून झाली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथं. आणि सायराला हे असे सुके गुलाबजाम खूप आवडतात म्हणून तो घ्यायला आलता, मध्ये मध्ये सारखा करत होता बघा. मस्तपैकी आपले मध्यम गॅसवरती गुलाबजाम बनवून घ्यायचे बघा. आतमध्ये पण कच्चं राहिलं नाही पाहिजे बघा. आणि घाई करायची नाही अजिबात. मध्यम गॅसवरती छानपैकी आपले गुलाबजाम तळून घ्यायचे. आणि चाचणी थोडीशी जरा एकदम एकदम थंड बी नाही आणि एकदम कोमटही नाही अशी झाली की त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे. गरम गरम गुलाबजाम सोडली की छान पाक आतपर्यंत जातो आणि 10-15 मिनटं थांबायचं आणि गुलाबजाम आपले तयार आहेत. गुलाबजाम तयार झाली का ह्याची वाट न बघता मस्तपैकी दणकून गुलाबजाम हाणायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. नवीनच चॅनल आहे आपलं. तर मुलं वाट बघतात गुलाबजामची, त्यांना मी गुलाबजाम देते. तुम्ही पण या गुलाबजाम खायला. व्हिडिओ आवडला असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय, भेटूया उद्या.